शनिवारी संध्याकाळी विडी घरकुल चंदन काट्याजवळ सौ यादम्मा तौटम वय वर्षे 60 या महिलेच्या ट्रक खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला। चंदन काटा व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा या मृत्यूस कारणीभूत असल्याचं या भागातील नागरिक सांगत आहेत। आज सकाळी अपघात घडलेल्या ठिकाणी मृत पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी व भागातील नागरिकांनी तसेच माजी नगरसेवक विठ्ठल कोठा, प्रथमेश कोठे, सौ देवकतेताई यांनी या ठिकाणी रस्ता रोखून आंदोलन केले। जड वाहतूक म्हणजे अतिशय म्हणजे प्रमाण जास्त आहे दिवसेंदिवस, याला वचक कसं बसणार? तुम्हाला काय म्हणणार? घरकुलमध्ये जे जड वाहतूक येत आहेत ते फक्त चंदन काट्यामुळे येत आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे आणि वारंवार त्यांना आपण सांगितलं चंदन काट्यामुळे नाही, वाळूचे आणि खडीचे त्याचे पण आहेत। त्याचं सुद्धा निवेदन आपण ट्रॅफिक पोलीसला ह्याच्या अगोदर सुद्धा दिलेलं आहे। त्यांनी तिथं कोपऱ्याला त्या ठिकाणी बोर्ड बसवलेला आहे आणि दररोज ट्रॅफिकचे लोकसुद्धा तिथं थांबतात। तरी पण अजून काही जर लोक येत असतील तर आम्ही पुन्हा एकदा आयुक्तांना भेटणार आहे, पोलीस आयुक्तांना भेटून त्यांना सांगणार आहे की ही वसाहत जर आपण बघितली तर अतिशय 60,000 लोक या भागात राहतात आणि सगळे लोक याच रस्त्यांवरनं ये जा करतात आणि इथं तर जड वाहतूक आली तर मनुष्याचा जीवाला धोका आहे हे आम्ही त्यांना पटवून देणार आहे। खरं तर वास्तविक पाहता शहरात जड वाहतूक आता सध्या बंद आहे आणि तरीसुद्धा जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठं तर आपण कमी पडतोय अशी जाणीव आम्हाला सुद्धा आहे। आम्ही प्रशासनाला निश्चित या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आत्तापर्यंत अशी दुर्दैवी घटना झाली नाही, ॲक्सिडेंट छोटे फार झाले, पण आज कोणा तर मृत्युमुखी पडलेलं आहे ह्याची तीव्रता आपण लक्षात घेतली पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्यावरती योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे। चंदन काट्याचा जर प्रश्न झाला तर त्यांना सुद्धा आम्ही अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे आणि ओव्हरहेड ब्रेकर सुद्धा आपण इथं बसवलं होतं, यशोधरा हॉस्पिटलवाल्यांनी बसवलं होतं। खरं तर शेजारी हॉस्पिटल आहे आणि एवढे जड वाहतूक जर इथं येत असतील तर इथे येणाऱ्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा तो मोठ्या प्रमाणात धोका आहे। चंदन काटा नियमाने आणि कायद्याने जर बघितलं तर तो गावाच्या बाहेर असला पाहिजे, पण ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा सुद्धा शोध आपण घेतला पाहिजे की हा अजून इथपर्यंत कसं चालू आहे, शहरात कसं चालू आहे ह्याचा शोध सुद्धा लागला पाहिजे। खरं तर आमची हीच मागणी आहे की चंदन काटा या ठिकाणी बंद झाला पाहिजे, जेणेकरून या रहिवाशांना इकडच्या भागातल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे बंद होणं खूप गरजेचं आहे। आता आम्ही इथं जे काल मृत्युमुखी पडलेत त्यांचे नातेवाईकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीसुद्धा हीच मागणी करतायत की जोपर्यंत त्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि आम्ही ती प्रेतसुद्धा घेणार नाही असं नातेवाईकांची भावना आहे। मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांचं मी मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो त्यांना। दादा, विडी घरकुलमध्ये गरीब कष्टकरी वर्ग आहे आणि ते लहान मुलं आणि वृद्ध वगैरे आहेत। चंदन काटा जी व्यवस्थापन आहे त्याचं बेजबाबदारपणा आणि वाढता जड वाहतूक आणि आता तुम्ही ज्या ठिकाणी उभारलं त्या ठिकाणी भलं मोठं असं हे ट्रक दुरुस्ती करायचं हे कारखाना उभारले, हे ह्या सगळ्या पाठीमागे कोणाचा आशीर्वाद आहे? नाही, त्यात मी आता तेच म्हटलं ना, त्याचा शोध घेण्याची गरज आहे, कोणाचा आशीर्वाद आहे ते बघण्याची गरज आहे। खरं तर वारंवार आम्ही सांगून सुद्धा जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतील तर त्याचा शोध निश्चितपणाने घेतला पाहिजे। खरं तर ओव्हरहेड ब्रेकर ज्यावेळेस बसवलं गेलं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणातूनच ये जा करत होते, मग त्यांनी जर त्या पद्धतीने सुद्धा तर करू शकतात तर परत आतमध्ये येऊन ओव्हरहेड ब्रेकर तोडण्याची काय गरज आहे? खरं तर हा शोध घेण्याचाच मोहीम आहे। खरं तर ही शोध घेतली पाहिजे की कोण ह्याच्या पाठीमागं आहे, याचा शोध आपण निश्चित घेऊया। प्रशासनाला सुद्धा विनंती करूया की तुम्ही माणसांच्या जीवाशी खेळू नका। आता आज एक महिलेचा मृत्यू झालेला आहे, उद्या अशा घटना जर घडल्या, लहान मुलं या ठिकाणी येतात, दररोज शाळेची मुलं या ठिकाणी थांबलेली असतात, शाळेच्या मुलांना सुद्धा ज्यावेळेस हे ट्रक येतात त्यामुळं रस्तासुद्धा वारंवार खराब होतो, लोडच्या गाड्या आल्यामुळं रस्ता वारंवार खराब होतो आणि तिथले दगडं उडून त्या मुलांना लागतात। त्यामुळं खरं तर हे बंदच झालं पाहिजे अशीच आमची मागणी राहणार आहे। घरकुलमध्ये जड वाहतूक चालू राहू नये, कारण आज एवढी मोठी लोकसंख्या इथं वाढलेली आहे घरकुलमध्ये आणि वयस्कर असतात, मुलं असतात, सकाळी शाळेला जाणारे लोक असतात, सर्व्हिसला जाणारे लोक असतात, त्या लोकांना खूप प्रॉब्लेम येतो आणि याच्या पुढं तर आता चंदन काटा बंदच करणार आहे आणि आम्ही हे सगळे आंदोलन याच्यासाठीच करायला की मागंही आम्ही भरपूर वेळा तक्रार केलो परंतु त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही आहे। पण आता ही शेवटची आहे, यानंतर आम्ही कुठलंही चालू ठेवू देणार नाही आहे आणि चालू ठेवलं की आम्ही सगळे आंदोलन परत करणार आहे। नाही, पण जड वाहतुकी संदर्भात दादा
तुम्ही बोला जड वाहतुकीसंदर्भात शहरात चंदनकाटा किंवा असे प्रकार होऊ शकत नाहीत, तर याला परवानगी कशी आहे? याला परवानगी कशी मिळाली हे संबंधित खात्याला आम्ही उद्या निवेदन देणार आहे. म्हणजे कुठल्या खात्याकडनं याला परमिशन दिले, त्या संबंधित मोजमाप कार्यालय यांच्याकडून त्यांना परमिशन देण्यात आलेली आहे. ते कुठल्या बेसिसवर परमिशन दिलेली आहे ते उद्या मी संबंधित कार्यालयात जाऊन त्याची चौकशी करून त्यांनासुद्धा निवेदन देणार आहे. कारण शहर अहवाल एवढा मोठा झालेला आहे, या ठिकाणी लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि शाळकरी मुलांची या ठिकाणी ये जा असते. 9ला 11ला शाळकरीच्या व्हॅन येत असतात, त्या कित्येक वेळा तर या रोडला आणि हायवेपर्यंत या ट्रकाची रांग लागलेली असते. त्यामुळं छोटे मोठे अपघात याच्या अगोदर खूप झालेले आहे. याच्या अगोदरसुद्धा मी मालकाला स्वतः भेटूनसुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या चंदन काट्यामुळे रस्ता खराब व्हायला लागला आणि छोटे मोठे अपघात व्हायला लागला, तुम्ही काटा शेतीच्या बाहेर हलवा. कारण काय एक ट्रक काटा करायला 10 मिनिट लागतो, त्याच्या मागे कित्येक ट्रक असं रांग उभा राहतं, त्यामुळे रहदारी सारताळ होतं. तुम्ही काटा हलवा म्हणून त्यांना विनंती करून सांगितलं, त्याप्रत्यंतसुद्धा त्यांनी हलवलं नाही. त्याच्यानंतर महापालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर महापालिकासुद्धा काही केलेलं नव्हतं. परंतु जेव्हा इथं यशोधर हॉस्पिटल झालेलं आहे, त्यानंतर यशोधर हॉस्पिटलचं पत्र घेऊन महापालिकेला निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी त्यांनी गर्डर बसवलेलं आहे. 3 वेळा गर्डर या ट्रकवाल्याने तोडून काढलेला आहे. म्हणजे त्याची या चंदनकाठाची या ठिकाणी मुजोरी चालत आहे. याच्यामुळं आज एक निष्पाप महिलेचा मृत्यू झालेला आहे. त्या मृत्यूची जबाबदारी पूर्णतः चंदनकाठाच्या मालकावर आहे. त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्याचे गुन्हा दाखल करावे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेत नाही असं नातेवाईकांचं स्पष्ट म्हणणं आहे.